हाय, नमस्कार मित्रांनो. कन्हैयाच ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आम्ही जाणार आहोत 4 दिवसाच्या यात्रेला. तर ठाणा स्टेशनपासून जर्नी आमची सुरुवात आहे. ठाणे टू पहिलं स्टेशन आहे आम्ही तुळजापूर. या ठिकाणी आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत. तर त्याचे सर्व तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील या चॅनलच्या माध्यमातून. पहिलं ठिकाण आहे तुळजापूर. तर आज आम्ही रात्री प्रवास करणार आहोत. 11:23 गाडी आहे, सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. ती आपल्याला ठाणे स्टेशनला पकडायची आहे. तिकडनं सकाळी 7 वाजताचं टायमिंग आहे तिचं पोचण्याचं सोलापूरला. त्यानंतर मग आम्ही तिकडनं पुढे एस टी पकडणार आहोत. एस टीने प्रवास करणार आहोत. 1 तासाचा प्रवास आहे तुळजापूरपर्यंतचा. सर्व या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. या ठिकाणांना भेट देणार आहोत. ते तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं हे देऊळ आहे, मंदिर आहे, ते आमचे कुलदैवत आहे. परत तुळजापूरनंतर आम्ही सेकंड ठिकाण गाणगापूर या ठिकाणी भेट देणार आहोत. गाणगापूरला जाणार. दत्तक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिकडे जाणार आहोत. तर ते ठिकाण व्हिजिट करणार. तिथे मुक्काम वगैरे असेल. दत्त महाराजांचं सर्व तुम्हाला मंदिर, मूळ मंदिर, परत संगम स्थान हे सर्व पाहायला भेटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. या कोल्हापूरची अंबाबाई या ठिकाणाला भेट देणार आहोत. हे सर्व आमचं वर्षभरच असतं. दरवर्षी आम्ही जात असतो आणि या ठिकाणाला भेट देत असतो. आणि यावर्षी आम्ही ठरवलं की व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना त्याची सफर घडेल आणि सर्वांना पण दर्शन होईल व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर माझ्या चॅनलला भेट द्या, जरूर भेट द्या. तर आम्ही व्हिडिओ पार्टमध्ये बनवणार आहोत. जे ब्लॉग्स आहेत ते पार्टमध्ये बनवणार आहोत. थोडे टप्प्याटप्प्याने जसं आम्ही दर्शन घेऊ तर त्या हिशोबाने आम्ही बनवतो. तर आज आम्ही जाणार आहोत. आम्ही निघणार आहोत. आज संध्याकाळी रात्री प्रवास चालू आहे. 4 दिवसाचा प्रवास आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका सर्व. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, कन्हैयाच ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता आम्ही निघालेलो आहे तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी. आम्ही ठाणे स्टेशनची रिक्षा पकडलेली आहे. आम्ही दोघंही निघालेलो आहे, मी आणि माझी वाईफ. तर तुम्हाला सर्व ठिकाणं एक्सप्लोअर करण्यात येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ पहा, बघत राहा. मित्रांनो, आपण ठाणा स्टेशनला पोहोचलो आहे फायनली. आता आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5वरती येणार आहे. त्यासाठी आपण चाललो आहे. मी प्लॅटफॉर्म नंबर 5वरती येणार आहे. ठाणा ब्रिज आहे स्टेशनचा. प्लॅटफॉर्म नंबर 5 इकडे खाली आहे. आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5वरती येईल. सिद्धेश्वर, मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली गाडी लागलेली आहे. म्हणजे गाडी नंबर लागलेला आहे 12115. स्टेशन आहे. माझ्या ट्रेनचं नाव आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. CST वरून आहे ना 10:40 ती सुटते. त्याचे हॉल्ट कमी आहेत. सुपरफास्ट आहे ती सोलापूरपर्यंत. 10 हॉल्ट आहेत फक्त. पहिले CST वरून 10:40 ती रवाना होते. अरायविंग आहे तिचं, अरायवल. परत दादरला येते, दादर हॉल्ट घेते. दादरला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. दादर, ठाणे आणि कल्याणनंतर डायरेक्ट पुणे हॉल्ट आहे. पुण्यानं जंक्शनला थांबते. जेऊर म्हणून आहे आणि सोलापूर जंक्शन हे लास्ट हॉल्ट आहे तिचा. लास्ट पॉईंट आहे सोलापूर जंक्शन. तर सोलापूर जंक्शनला ती 6:55 टायमिंग आहे तिचा. तर ही ट्रेन आहे ना सोलापूरला जाण्यासाठी किंवा तिथे तुळजापूर वगैरे सर्व भागामध्ये जाण्यासाठी सोयीस्कर आहे. बंद करा. सोलापूर सिद्धेश्वर नवीन गाडी.
S5 इकडे, हा S5 अब हा S5 अब हाच आहे खाली बघा तुम्ही 40. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे गाणगापूर रोड स्टेशनला. मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोलापूरमध्ये आपण चेंज केले होते काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येईल. 20 ते 25 किलोमीटर आहे इकडून या स्टेशनपासून. तर महाराजांच्या पावनभूमीमध्ये स्वागत आहे तुमचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या अशा ऑटो लागतात. 150 रुपीज घेतात इकडनं गाणगापूरला डायरेक्ट. मी पोचलोय विचारा मित्रांनो. बघा ही धर्मशाळा आहे, मस्त आहे. दिसतंय का तुम्हाला? इथे 1000 रुपयेपासून रूम उपलब्ध आहेत. 1000 रुपये ते 1500 पर्यंत आहे. 16 तासाचे आहेत. ते फ्रीमध्ये प्रसाद भेटतो बघा. हे महाप्रसाद आले 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत. हा परिसर आहे. ही धर्मशाळा आहे. इथे स्वस्तामध्ये पण रूम भेटतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. संगमस्थान मंदिरापासून आहे ना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याला भक्तिस्थान पण बोललं जातं. भीमा अमराजा नदीचं संगम आहे. तर आपण तिकडे चाललेलो आहे. हे संगमस्थानसाठी जाण्यासाठी शेअर ऑटो भेटतात. हे बघा असे शेअर ऑटो भेटतात. 15 रुपये घेतात. आणि भक्तिस्थान आहे इकडे संगमस्थान. संगमेश्वराचं मंदिर आहे. भस्माचा डोंगर पण आहे इकडे. जास्त रोडला आहे. हे करत असं ते सगळं नाश होतो इकडे. बघू शकता तुम्ही. क्षेत्र आहे ते खूप जुनं औदुंबराचं झाड आहे. ते दत्त महाराजांनी आहे ना, दत्त महाराजांनी खूप तपश्चर्या केलेली आहे या स्थानावरती. आणि इथे भक्तिस्थान आहे जिथे जप ध्यानधारणा चालते. गुरुचरित्राचं पारायण मुख्यतः चालतं. हा रस्ता आहे ना सर्व, हा रस्ता जो आहे ना तो संगमावरती जातो. हा रस्ता सरळ मस्त संगमावरती असे दुकान आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा नदीमध्ये स्नान करून आहे ना आपण इकडे यायचं आहे. या ठिकाणी यायचं आहे दर्शनाला. या ठिकाणी दर्शनाला यायचं आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा ही भीमा अमराजा संगम नदी आहे. भीमा आणि अमराजा या दोन्ही नदींचा संगम आहे इकडे. त्या साईडला जाऊया ना प्रथा, इकडे खालून जाऊया. इथे अरे खराब पाणी आहे थोडंसं. त्या साईडला सरस्वती महाराजांच्या बघा ही भीमा अमराजा संगम आहे. या साईडलाच जाऊया.
हा एक घेते नदीनं दंडानं स्नानं ते